अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 47मध्ये आपण एक कॉन्व्हर्सेशन संभाषण बघितले होते. आजच्या पार्ट 48मध्ये आपण काही वोकॅब्युलरी वर्ड्स बघणार आहोत. ते आपण 3 पार्ट्समधून त्यांच्या अर्थांसकट शिकणार आहोत. इंग्लिश बोलायला आपल्याला शब्दांची माहिती असणे खूप गरजेचे असते. चला तर आपण काही असे शब्द जे मराठीत आपल्याला माहीत असतात पण इंग्रजीत त्या शब्दांना काय बोलतात ते बघूयात. पहिला शब्द आहे अखंड, म्हणजे UNBROKEN, अनब्रोकन किंवा WHOLE, होल, अनब्रोकन किंवा होल. नेक्स्ट आमंत्रित, म्हणजे INVITED, इन्व्हायटेड. नेक्स्ट इवलासा किंवा लहान, ह्याला म्हणतात TINY, टायनी. नेक्स्ट धूप किंवा उदबत्ती, INCENSE, इन्सेन्स, STICK, स्टिक, इन्सेन्स स्टिक. नेक्स्ट ऋतू, म्हणजे SEASON, सीझन. नेक्स्ट एका वेळी एक, म्हणजे ONE, AT, ॲट, TIME, टाईम, वन ॲट अ टाईम. नेक्स्ट ऐवज किंवा संपत्ती, ह्याला म्हणतात PROPERTY, प्रॉपर्टी. नेक्स्ट ओघळणे किंवा टपकणे. ठीक आहे, घाम ओघळतो किंवा पावसाचं पाणी थेंब थेंब पत्र्यावरून टपकतंय तर त्याला म्हणतात TO2 TRICKLE, ट्रिकल, टू ट्रिकल. नेक्स्ट औषध विक्रेता, म्हणजे CHEMIST, केमिस्ट. नेक्स्ट अतिरिक्त, म्हणजे EXTRA, एक्स्ट्रा किंवा ADDITIONAL, ॲडिशनल, एक्स्ट्रा किंवा ॲडिशनल. तर आज असे हे आपण 10 मराठीतल्या शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात ते बघितले. हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि या शब्दांची प्रॅक्टिस करा. 2दा किंवा 3दा बघून हे शब्द तुम्हाला आपोआपच लक्षात राहतील. हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अल्पनीता चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या पार्ट नंबर 49मध्ये अजून काही नवीन शब्द घेऊन. धन्यवाद.